नमस्कार. मी नारायण चिंगारे. आज तुमच्यासाठी सर्व झालेला प्रकार कसा झाला, काय झालं, कसं कसं होतंय. 3 वर्ष 4 वर्ष झाले. एक एक गोष्टी मी सांगतो. आता 2025 पासून आमच्या हे खूप प्रकर्षाने लक्षात आले, कारण खूप जोरात काहीतरी अशी मोठी खळबळ चालू आहे. आणि मग तेव्हापासून आम्ही एक 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 गोष्टी काढायला सुरुवात केली. आणि यावर्षी सगळे धागेदोरे निघाले. सगळे कसं काम होत आहे बघा. जानेवारी फेब्रुवारीमध्ये विद्यार्थी CETचा फॉर्म भरतात. मग ह्या सगळ्या CET असतील. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी टोटल PCB PCM तुमची MBA CET असेल, MCA CET असेल, LLB CET असेल, व्हॉट एव्हर मे बी द CET, ज्या काही 17-18 CETच्या परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षेचे मुलं फॉर्म भरतात. फॉर्म भरून कंप्लीट झाल्यानंतर अवघ्या 8 दिवसाच्या आत CET सेलच्या ऑफिसर्सकडून या सर्वच्या सर्व जेवढा काही डाटा विद्यार्थ्यांचा इनपुट, तो डाटा बाहेर विकला जातो. आता फॉर्म सगळे CET सेलच्या वेबसाईटवर भरले जातात. मग या डाटाला बाहेर काढायला कारणीभूत कोण असेल तर CET सेलची यंत्रणा. मग त्यांच्या त्या कंपनी असेल, कंपनीचे सो कॉल्ड माणसं असतील, किंवा त्याच्यामध्ये CET सेलचे डायरेक्ट ऑफिसर समाविष्ट असतील. कारण हा डाटा खूप मोठ्या किमतीने विकला जातो. तिथून विकला जातो, डायरेक्ट लीक केला जातो, म्हणजे विकला जातो. आणि मग हा अख्ख्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होतो. बरं, आता डिस्ट्रीब्यूट कोणाकडे होतो? डिस्ट्रीब्यूट हा सुरुवातीला होतो कॉन्सिलर लोकांकडे, जे इंजिनिअरिंग मेडिकलचे काउन्सिलिंग करतायत. आणि ते मग काय करतात, त्यांना हा डाटा मिळाला की वाटतंय की महाराष्ट्रच मी माझ्या बापाचा आहे. अरे हे डायरेक्ट इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जाहिरात टाकतात की ॲडमिशन ओपन इन COEP VJTI. अरे तुमच्या बापाचे कॉलेज आहेत का? बापाचे कॉलेज आहेत का तुमच्या? COEP VJTIला ॲडमिशन देणार आहेत? तुम्ही कोण लागले? पण ते जाहिराती देत आहेत तशा. आणि जाहिराती देऊन यांच्याकडे डाटा असल्यामुळे हे सर्च करतात, फोन करून सर्च करतात, त्यांच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईल चेक करतात. हे 4-4, 5-5 माणसं त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये फोन करायला बसवतात. ज्या ऑडिओ क्लिप आल्यात आपल्याकडे ते विचारतात तशा पद्धतीनं की तुम्ही कुठून बोलताय सर? आमच्याकडे डायरेक्ट ॲडमिशन्स ओपन आहेत. आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजची डील आहे, आमच्याकडे डील आहे, डील, गव्हर्नमेंट कॉलेजची डील. म्हणजे यांनी गव्हर्नमेंटला विकत घ्यायचं ठरवलंय. असे आहेत लोक. हे पुढे काय होतंय, हे कॉल करतात, बकरे पकडतात, गाठतात. मग आता यांना त्यांचं काम करून द्यायचं, म्हणजे कोणाला गाठावं लागेल? सेंटर्स. मग सेंटरला गाठलं जातं. काही याच्यातले CET सेलनं ज्या कंपनीला ही एजन्सी दिलेली आहे याच्यातले काही लोक असे आहेत. उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातला एक माणूस आहे, नाव अजून माहीत झालं नाही, 2 दिवसात नाव 100% कळेल. पण 7 मुलांची काम केलेत. 7 मुलांचे डायरेक्ट रिस्पॉन्स शीट चेंज केली. म्हणजे मुलगा परीक्षा देऊन आलेला आहे, नंतर त्याची रिस्पॉन्स शीट चेंज केली. हे 2 प्रकार. म्हणजे सेंटर मॅनेज केले जातात, सेंटरवाले दोषी, आणि हे काउन्सिलिंगवाले या सेंटरला मॅनेज करतात. म्हणजे कस्टमरकडून पैसा घ्यायचा 10 ते 15 लाख आणि इकडे वाटायचा. आणि हा डाटा सर्क्युलेट होतो. बरं, डाटा फक्त इथपर्यंतच काम नाही करत. हा डाटा रिझल्ट लागल किंवा रिझल्ट लागण्याच्या अगोदर बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या डायरेक्टरकडे जातो हा डाटा. तिथून त्यांना, आणि डाटा कसा जातो? त्यांच्या एरिया वाईज पिनकोड सहित, म्हणजे कोणता बकरा आपल्याला मिळू शकतो. आणि याची पुष्टी मला आमच्या निशांत सरांनी सुद्धा दिली. निशांत पटवर्धन सरांनी
मागच्या वर्षी पेपर दिला होता, ते म्हणले मी फॉर्म भरल्यानंतर परीक्षेच्या कालावधीत मला इंजिनिअरिंग कॉलेजेसचे फोन यायला सुरुवात झाली. म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये हे इंजिनिअरिंग कॉलेजेसकडे डाटा जातो आणि त्याच्या अगोदर हा कॉन्सिलेटकडे फिरतो. म्हणजे हे सगळे मिळून बेस्ट धंदा तयार करतात आणि कष्टकरी मेहनती पोरांची वाट लावून टाकलेली. यावर्षी पहिल्या 5,000मध्ये 3,000 विद्यार्थी, जवळपास 3,000. तुम्ही चेक करा. सगळे ऑथेंटिक अभ्यास करणारे मुलं सगळे मागे राहिले, सगळेच मागे राहिलेले आणि हे भुरटे सगळे पुढे गेलेले आहेत. प्रशासनाने याच्यावर बिलकुल तुरंत कारवाई करावी. मी आता सरदेसाई सरांना ती टोटल लिस्ट पाठवली. मी काल DTच्या सर्व वेबसाईटवर जेवढ्या काही त्यांचे ईमेल आय डी सगळ्या ईमेल आय डीवर मेल केलेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्र्याकडे मेल केला आहे, ठीक आहे, सायबर सिक्युरिटीवाल्याकडे मेल केला आहे. एकाही काल सकाळी मेल केलेले आहेत. मला आणखी एकाही ऑफिसमधून कसलाही कॉल आलेला नाही किंवा ईमेल आलेला नाही आहे. म्हणजे शासकीय यंत्रणा आपली काय काय काम करते बघा. यांनी एवढं मोठं आणि हे सगळे CETचे सगळा डाटा मिळतो. PCBचा पाहिजे PCBचा, तुम्हाला PCMचा पाहिजे PCMचा, MBA पाहिजे, कोणता पाहिजे तो. मागच्या वर्षी माझाच विद्यार्थी एक विशाल सातपुते, त्यानं सगळा हे प्रकार ओपन केला होता. ते माणसं पकडले पण पुन्हा सोडून दिले, पुन्हा चालू झालं. म्हणून मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो की जेवढे CETचे पालक आणि विद्यार्थी त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता प्रोफेसर चौकामध्ये सगळ्यांनी यायचंय अहिल्यानगरला. आपण उद्या तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये CET सेल आणि हे ज्या काही कंपन्या आहेत, हे ज्या काही एजन्सी आहेत, हे जे काही सेंटर्स आहेत, हे जे फ्रॉड विद्यार्थी आहेत, या सगळ्यांवर आपण केस दाखल करणार आहेत. FIR दाखल करायचा आहे आणि तो FIR दाखल करण्यासाठी मला पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर पाहिजेत, सोबत पाहिजेत, माझ्यासोबत पाहिजेत. तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. मी एकटा तर पुढे जाणारच आहे कुठपर्यंत, परंतु तुम्ही मला साथ द्या, ही माझी तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. कारण आता शांत बसून चालणार नाही. कारण पुढच्या वर्षी आज जर काही झालं नाही तर पुढच्या वर्षी हे सगळं विकून खातील. सगळं CET सेलला विकून खातील. कारण याच्यामध्ये सगळे समाविष्ट आहेत, सगळे, कोणालाच सोडता येत नाही आता. कारण हे ॲक्शन काहीच घेत नाहीत. अहो त्या सरदेसाई सरांना मी ते पाठवलं, सगळं काहीच बोलत नाही. माणूस फोन केला तर म्हणे मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे. तर म्हणजे अरे 4,80,000चं भवितव्य तुम्ही टांगलंय, असं टांगलंय आणि तुम्हाला काम आहे म्हणून सांगतात. कसले काम आहेत तुम्हाला? या लोकांना सोडायचं नाही, हे लक्षात ठेवा. माझ्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता प्रोफेसर चौक अहिल्यानगर. धन्यवाद.